धनंजय मुंडेंवर राजीनाम्यासाठी नैतिक दबाव. सिंचन प्रकरणात आरोप झाल्यानंतर राजीनामा दिला होता. अजित पवारांचं सूचक विधान. दादांच्या विधानामुळे धनंजय मुंडे काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष. ऑनलाईन कंपनीवर धनंजय मुंडेंचा दबाव. दबावामुळे ऑर्डर रद्द. अंजली दमानिया यांचा आरोप. तर इफ्को कंपनीनं आरोप फेटाळले. मराठा नेतृत्वाला आव्हान देण्यासाठी सुरेश धसांसारखा मोहरा पुढे आणला. संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल. भाजपनं राऊत आणि दानवेंचे आरोप फेटाळले. बावनकुळे न्याय मिळवून देणं सोडून प्रकरण मिटवण्याच्या मागे. धनंजय देशमुखांचा चंद्रशेखर बावनकुळेंवर हल्लाबोल. धस मुंडे भेट घडवून आणण्यावरून निशाणा. क्रिकेटच्या मैदानात सुनील तटकरेंची फटकेबाजी. पंचांचा निर्णय योग्य असतो मान्य करा. रायगडच्या पालकमंत्री पदावरून गोगावलेंना कोपरखळी. लाडक्या बहिणींना पक्षाच्या कार्यकर्त्या करा. चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्यानं राजकारण तापलं. दबाव टाकून नोंदणी केल्याचा विरोधकांचा आरोप. नाशकात राष्ट्रवादी शिवसेना वाद चव्हाट्यावर. भर सभेत सरोज अहिरेंचा शिवसेना नेत्यांवर आरोप. अहिरे विजय करंजकर वाद विकोपाला. देशात गेल्या 40 वर्षात रासायनिक खतांचा वापर 5 पट वाढला. कृषी सांख्यिकी दृष्टिक्षेपचा अहवाल समोर. खतांच्या बेसुमार वापरानं कॅन्सरला निमंत्रण. बैलगाडा शर्यतीत जिंकला ट्रॅक्टर. आनंदाच्या भरात आजोबांच्या कोलांट उड्या. 80 वर्षांच्या आजोबांचा व्हिडिओ तुफान व्हायरल.